नमस्कार नाशिककर. आज आपण जे रिअल्टर्स तर्फे नाशिकमधील एका नामांकित व्यक्तिमत्वाला भेटायला आलेलो आहोत, जे महाराष्ट्रभरातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना रिप्रेझेंट करतात आणि त्यांचे हायकोर्टामध्ये अनेक केसेस देखील दाखल आहेत. तरी सुद्धा त्यांना नाशिकमध्ये राहायला खूप जास्त आवडतं आणि नाशिकमध्ये राहून ते हे सर्व कामं करतात. आपण आज त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. सर, तुम्ही नाशिकची एक PIL लढली होती आणि जी तुम्ही जिंकली सुद्धा, तर त्याबद्दल, त्या अचिव्हमेंट बद्दल थोडंसं आम्हाला सांगा. काय नाही तर कोणी पण अशी जाऊन दाखल करू शकत नाही, कारण पेयालचं खूप स्ट्रिक्ट नॉर्म आहे. ती जर चुकीची केली, कोणी प्रसिद्धीसाठी केली तर ते जज साहेबांच्या लक्षात येतं. आणि अनेक पेयाल करणाऱ्यांना दंड झालेत बघा. आता रिसेंट काळात 5 लाखाचा दंड झालाय, 2 लाख. आमच्या सगळ्या पेयाल्स या एक्सेप्टेड झाल्या, त्याच्यावर निर्णय लागले. कुठे पण आमच्यावर ताशेरे ओढले गेले नाही की आम्ही चुकीची पेयाल दाखल केली. तर हा जो तुम्ही मुद्दा घेतलाय हा 7-8 वर्षापूर्वीचा आहे, जेव्हा नाशिकमध्ये घरकुल योजना आली आणि त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच्यामध्ये ती घरच होऊ शकत नव्हतं. 16,000 घरांचं टेंडर काढलं आणि सांगत होतं की आम्ही 1,000 घरं देऊ फक्त. तर त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो आणि ती 12,000 घरं कोर्टाच्या दबावामुळे 16 पैकी 12 पूर्ण झाली. आणि ती घरं त्या लोकांना मिळणं हा खूप मोठा उद्देश होता. आणि त्याचा उद्देश खूप चांगला होता. नेहरू पुनरुत्थान नावाची स्कीम होती की शहर झोपडपट्टी मुक्त झालं पाहिजे. ते कधी होईल तर तुम्ही त्या लोकांना चांगली घरं बांधून द्याल तेव्हा. तर आता सर, नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि खास करून मराठी शाळांसाठी तुम्ही खूप मोठं कार्य करत आहात, तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का? कार्य खूप मोठं वगैरे असं नाही. कार्य आधीच्या लोकांनी खूप मोठं केलंय. राळकर सर असतील, आमचे साळी सर आहेत रचनाचे, आमच्या वासंतीताई घटणे आहेत, ज्यांचे आता जे 80s मध्ये आहेत. तर त्यांनी आधी तो बेस तयार केलाय मराठी शाळांचा आणि त्याच्यावर आम्ही फक्त आता काम करतो आहोत नवीन पिढी म्हणून. तर कार्य त्यांचं आहे आणि त्यांचा पण कधी दुसऱ्या भाषेला विरोध नव्हता. पण मराठी टिकली पाहिजे, कारण मराठीमध्ये जे संस्कार क्षमता जी आपण पटकन मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे अनेक म्हणी आहेत की ज्याचा उपयोग पुढच्या जीवनात पण होतोय. म्हणजे हाती तिथे माती. तर ही जर म्हण एवढी एकच म्हण आहे, ती जर नीट समजली सगळ्यांना तर सगळेजण जमिनीवर राहतील. तर अशा खूप मराठीने ते म्हणजे म्हणी शिकवता शिकवता ते तुम्हाला संस्कार शिकवत असतात. खरंय. समाजातला एक खूप चांगला वर्ग आहे, म्हणजे मध्यम वर्गीय, उच्च मध्यम वर्गीय, त्यांचा खूप ओढा आता शाळेकडे वाढत चाललाय. आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर ती शाळा एक आयडियल स्कूल आम्हाला बनवायची आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय की स्पोर्ट्सला खूप प्राधान्य दिलं. आपण काय करतोय की सगळ्या शाळा या त्या पुस्तकाच्या मागे धावत आहेत की मला पुस्तकाच्या खालची प्रश्न आली पाहिजे, त्यातली परीक्षेमध्ये किती येतील तेवढी पाठ करून गेलं पाहिजे आणि त्याची उत्तर लिहिली पाहिजे आणि मग 90, 95, 100% मार्क मिळायला पाहिजे. तर याच्या बाहेर जाऊन आम्ही तो विचार करतो आहोत. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही स्पोर्ट्सला एक पूर्ण दिवस देतो.